हरिः ओम श्रीहरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमेंद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. कालच्या दिसाक आम्ही महाभारतांत जूजाट खेळणो द्यूत खेळणो युधिष्ठिरू सर्व तागेल राज्य कोश भंडार ताजे नंतर तागेल भावंडाक कडेर तक्कपणा दवरून सुलून घेता द्रौपदीकय दवरून द्रौपदीकय सोलवलो म्हणटाना द्रौपदी दासी जाल्यार आमगेली तिका सभेक तांडून हाडका म्हण जालें. प्रतिहारी पेटयला प्रतिहारी दोन पंतवतने द्रौपदी विंगड प्रश्न निमगून ताका पेटयता. सभे आशिल्ले मालगडाले निमगो का तूं हांव निमगेले प्रश्नात सभे आशिल्ले युधिष्ठिराले निमको म्हण कोणेय कसले उत्तर दिनाची म्हण म्हणटना तो युधिष्ठिरू यो दुर्योधन सांगता यव्वो तो येवन ती येवन हांगा कसो म्हूण सांगो आमी आयकताची म्हूण. तदन युधिष्ठिरू इनू लेखता प्रतिहारीला सांगता बई ती आयला रे तिणे निंदन केलं रे समजता म्हूण सांगून कडे रे ती येना एक वस्त्रार अस म्हूण प्रतिहारीला सांगला म्हूण प्रतिहारी म्हणटना कळे री तो तांडून हाडी म्हणून सुताक ज्ञापन करता म्हळ्यार प्रतिहारीक जाल्यार री तो आयकना नसल्या बरी करता आनी आशिल्ले मालगड्यांक पळय नमस्कार करता. द्रोणाक भीष्माक कृपाक धृतराष्ट्र कशी तांगेले बदीन जालान निमगिता. द्रौपदीक हांव कसो म्हूण उत्तर दिवचें. तेन्ना धृतराष्ट्र या दुर्योधनो प्रतिहारीला उलयना आनी हांसता अट्टहास करून आनी सांगता दुशासनाक वस तिक तांडून हाडी कशी तशी तांडून हाडी म्हूण. कडेरी दुशासनू चमकलो द्रौपदीला वचून पळय तुका आम्ही गेलवल्यांची म्हणटना तूं आमगेल सेवकी जाल्ली सभा भवना येवकाकी तूं थंय सेव करोस म्हूण म्हणला आमगेल पुराय जनाले अण्णान सांगला म्हूण. कडे तीक लज्जी जाता पाप ती दोन हातांनी तोंड मुचून घेतले रडतरस आनी धृतराष्ट्राला अंतपुरादी कडेन धांवता थंय गंधार आसना गंधारेला सांगता म्हूण धांवता. कडे दुशासना कोप येता ती कसं करता ती गेली ती गॅस नव्हे त्या धर्तनी तांडून राबयता आनी तांडून सभा मध्यंत हाडता. कळवे पळय तिगेले राजसूय याग जातना तिगेले केस कितली पवित्र जाल्ला म्हूण म्हळ्यार ते ताण आप्पळेले तिगेले केशराशी आप्पळेले निमती तागेले अमनती जाल्ली म्हूण हांगा व्यास सांगताची. म्हळ्यार राजसूय यागाचे अवभृत स्नान जतन तांगेले समस्त तीर्थक्षेत्राचे तीर्थाण मंत्र पूत कोरून म्हळ्यार त्या तीर्थाची पूत म्हळ्यार पवित्र ताजे वेरी मंत्रान आनीकी पवित्र करून तिका अभिषेक केलेलो तिक्कानी धर्मरायाक त्या केसू तो तांडून हाडतना मागीर अपवित्र केल्या वरी जालें न्हू. ताजे नंतरय तो कसकी अश्लील अवाच्य उतर उलयतरी कळवे तांडून हाडतरसकी ती कृष्णा पायम पडता कृष्णाल्याक रक्षण करी कृष्णा म्हूण म्हणटा. सभा मध्येन तूं तांडून हाण रबयला थंय ती मागतकय पुरजनालगी सांगतकय तुम्ही पुरायजन शास्त्र पारंगत ಗೊತ್ತನ ತಿಲ್ನೇ सर्व नीती ಗೊತ್ತस तुमका गुरुस्थानार आसची मिगल म्हालगडे तुम्ही पुरे मक्का या दुरवस्थेर हंग रब्बूक सोणुकाची मक्का हंग दुखून पेटयाची म्हणून कितली दैन्यान कितली बेजारार प्रार्थना करता म्हळ्यार कोण्णय उल्लयनाचके कडेरी द्रौपदी तदना दुर्योधन पांडवांक हंगसितके तेदन द्रौपदी दुर्योधना बिष्टयता कसं म्हळ्यार हें हीन कार्य तुम्ही केलेले मेगल बामण सैसून घेऊन बशिलीत नाही
धर्माक त्यांनी धर्माचे बंधन पडल्यांची तशा नुत बसल्यांची मेगेले बामण पुरे ज्ञानी जलल दिकुनो धर्म सूक्ष्म तंक गोत्तशील दिकुनो त्यांनी नुत बशील विषय कसले दोष ना तुम्ही मेगल बामणा पुरे नपुंसक हेडी म्हणनी चाळक म्हणणा म्हण ಈ ಜಾವನು ಮಕ್ಕ पण आदवरनं सलवून घेतला हाणे तागेल निमती मी गेली दुरावस्था म्हणून खंची बाईल जलरी कोपता कळव्या जलरी ती युधिष्ठिराला बैर कोपना तो धर्मिष्ठ म्हणून प्रशंस करत ती तरी ती क्षमया धरित्री एक स्त्रीनं क्षमया धरित्री जावना सुका म्हणून म्हणले ती कोरून दक्केल पळतीने कळलं जलारी ती सभासद कोण कोण बसल्या कंच कंचकी देशा राय असची ताजे नंतर म्हालगड असची आस्थाना बशील असची सर्व जन आल्या तिक तांडून हाडला म्हणतना ती तितली जना काही निमगीत काही तुम्ही कितली दुष्ट सुखाची तुमगेल मना कितली दुष्ट भावना सुका मेगेल वैरी अशी अत्याचार दौर्जन्य जत जलरी तुम्ही नुत बसल्यांना म्हण धिक्खार घालत काही ताजे नंतर द्रोणाक भीष्माक विदुराकय त्यांनी मौनार सूच पडणं ती आश्चर्य जाता कळव तांकाय धिक्कार घालत ती ताजे नंतर धृतराष्ट्राक तुक्क ज्ञान नावे म्हणून निमगीत ती मागिरी पांडवांक पळयतना तांणी तांगेल राज्य कोश पुराय तांगेल हाता दुखून गेला जल्ल्यारे तांणी तितली दुःख भोगण्याचे हात द्रौपदी पळून मस्त दुःखीत जाताचे दुशासन तितल्या तिक सोणा ती कहाण सभामध्ये राबयला री तिगेल केस स्वतः दुखून सोणतो आणि की तांडून ह्याकडे त्याकडे तांडिता आणि तू आमगेल कामाची दासी तू म्हणून तिका मस्त हंगसिता कळव्या करुणा भारी खुश काही करुणो अटास करून हस्त काही शकुनी तो हात पेटीता क्लॅप मारचे म्हणता पडे तशें करून नांचून ताका एक पाय म्हळे एक पाय तागेल समना तांतू इतो नंचून सगळे सभेन तू संतोष भक्त काही कडेरी द्रौपदी भीष्माक निमगीता ताक उत्तर दिवू का जलारी तो सांगता काही द्रौपदी युधिष्ठिरू तीन म्हळ्या म्हणजे युधिष्ठिर सुरवे सलवला दिकून तो कौरवांगेल दास जल्लो म्हणताना ताणी म्हाका पणाद वर्तना दास जावन आशिल्ल्या लागी कसले आस्तिना तू बाईले कशी पणाद वर्त म्हणून तुम्ही मालगड्यानं निमका आशिल्लें म्हणताना भीष्म सांगतके युधिष्ठिरू सोलवून सेवक जल्ला ना म्हणणे जलारी पत्नील आणि पतील संबंध आशिल दिकून पत्नीक पणा दवरच्या अधिकारास तक्का तशी तुक पणा दवरलेलं तागेल दृष्टीनं धर्माची आणि ताणे सांगला कसं म्हणून हांव द्रौपदी काही सोलवलो शकुनी गेलवलो म्हूण सांगून ताणें घोशण करलेले म्हणल्यार ताजे अर्थ धर्मरायान तुका पण दवरलेला धर्म म्हूण लेक्क न्ही नव्हे अन्य कसं म्हळ्यार शकुनीन मोसान जुजाट खेळला म्हणून धर्मरायान एकय पंत सांगनी म्हणतना आम तुक तांडून हाडलेले विशय जो तुक सोलबलेले विशय जो आनी तो धर्म खंयचो अधर्म खंयचो म्हूण म्हणलेले विशयांत तो सांगता इदम इत्थम हें अशीची म्हूण हांव तीर्मान करूं जायना आणि युधिष्ठिराल स्वयंकृत अपराधी आहे ताणें भोगू का म्हणून सांगून तागे ताण नुत्त बशिल्ले समर्थन करता तेन्ना द्रौपदी त्या तू सांगील चुकी म्हणटके तितली पळय म्हणतार तो पितामह जाल्यार द्रौपदी ताका गडसून तू केलेली चुकी म्हणून सांगता म्हण जाल्यार तू सांगील उत्तर चुकी म्हणून सांगता जाल्यार ती कितली धर्मिष्ठ आसो का कसं ज्ञान असो का म्हणून कळत पळय युधिष्ठिर काय तागेले इतल्या तो जुजाट आईल नाही ताका वताया रंगापन हाडलेले जुजाटा ओपसायले कळवे आणि शकुनी अशी मोस करून द्यूत खेळता म्हण ताका गोतना कळवे शकुनीन प्रेरण केलेले म्हाका पण आद बरी म्हूण जल्वे आतां युधिष्ठिरू ताका पण आदवरून तो सोलवून तो स्वयं दास जाल्ला नंतर तो तागेल बायल मान न्हय हांव वरलेले पांडवांक गेले ही बायल म्हणटना ताणें पण आदवरलेली तागेल चुकीची म्हूण सांगता ताका पण आदवरचे अधिकार ना म्हूण कळवे मागीर सांगता कसो गो स्वेरा तुका धर्मराया सांगता ती तुका राज्य अपहरण करचें वायट उद्देश आशिल्ले तशें जावन तुका तांणी धर्म आपयला तांणी हांव म्हणला तुगेले व्हरलेले भावंडान म्हणला नाका आमी वच्चे म्हूण आनी मालगड्यांक पुराय सांगता ती तुमी ओपोचकनच आशिल्ले तागेल मनाक कसल दुश्ट उद्देश आस म्हूण म्हणलेलें तुमकां गोत आशिल्लें कोणाले दुर्योधनाले मनांत जाल्यार तुमी पुराय जनान ओपून आपयले चुकी धृतराष्ट्राके सांगता तू बापूस जावन तू असल अधर्म कार्य ओपलेली तुगेली चुकी म्हूण सांगून आनी ती सांगता कसो गो स्वे तिष्ठती चेमे कुरवः सभायां ईशाः सुतानां च तथा स्नुषाणां समीक्ष सर्वे मम चापि वाक्यं विब्रूत मे प्रश्नमिमं यथावत् पळय
हांव एक अबले स्त्री कळ्ळें मेगल तसले चेलये चेडवां कितले की हांग आशिल्ले सभे आशिल्ले कितले की मेगल तसले चेलये चेडवां सोचे आनसची मेगल तसले सुन्नो स्नुशाणा म्हणल्यार सुन्न सोचे मावसची कळ्ळें तांगेले चेडवांक म्हळ्यार दुवांक सुन्नेक पळय असले मानहानीचे दुरवस्था येईल जाल्यार तुमी कसा करता आशिल्लीची ते विवेचन करायचे आनी मेगेल प्रश्नेक उत्तर दियाची म्हणून थंय व्हडोड्ड राय पळय बसले न्हू बारी प्रतिश्ठीत मनुश्य प्रेस्टिजियस तांकां निमून सोडता ती द्रौपदीन त्या मटा कठोर उतर उलयतना ती कांय भिना नशी ती निमगीत पळय त्या वेळार भीम सुरवेक उत्तर करता काय कसं उलयता काय कसं म्हण म्हळ्यार ताका कोप येयला तो सांगता जुगार खेळटलो आतां आमी जुगार खेळटले न्ही आमी व्यसनाची न्ही आमकां पयले आमी एक दिसा खातीर खेळिल्लीची न्हिजाव न्हू केन्नाय जुगार खेळ न्हू जुगार कोर म्हणून घेतिल्ले मनीशय तागेले घरकडचे बायल मनशाक सोडी तागेले ताण रब्बोन घेतिल्ले वेश्यांक समीत जुजाटापणा दवरना कळ्ळें तूं तुगेले बायलेक कशीपणा दवरलें म्हूण सांगून कितले जाण जाले तर युधिश्टीर तो उलयना नशी नुता बशिलो आतां बायले दुरवस्था पळोवचें जें नाशी तो युधिश्टिराकची बिश्टयता आनी म्हणटा आमी भावंड आमकां पणा दवरले ओडणे आमी चुकी म्हूण लेखनाची जाल्यार ती पतिव्रता स्त्री निश्कळंक तिका कसले गुतस्वे तूं अशें पुरे खेळटा म्हूण तिका गुतस्वे तिका कसले तूं पणा दवरलेले तूं हिंस केलें न्हू तिका जुजाट खेळलेले तुगेले तो 2 हातच पळय तो लासून सोडता म्हणून सहदेवा सांगता उज्जाडी तागेले हात तूं लासूया तेन्ना अर्जून भिमा समाधान करता पळय युधिश्टिरो ता जाय म्हणून केल्लें म्हूण लेखूं नका अण्णा भिमा ताणें क्षत्रीय धर्मू तशीच न्हय क्षत्रियांक कशी म्हळ्यार जुजाटा खातीर आव्हान केल्यार या ना म्हूण सांगू ना म्हणस तशें ताणें आव्हानीत जाल्लेले देखून येवन जुजाट खेळलेले विशय शिवाय दुर्व्यसन ताका कसवे दोळ जुगार खेळ्ळावा तो ना न्हय एकच वेळे दुर्व्यसन ताका जुगार खेळची बुद्धी आस ताणें द्रौपदी पण दवरलें म्हणजे तूं न्हय हांवय तागेले हातू लासीत आशिल्लो म्हूण सांगून सांगता आनी म्हणटा पळय शकुनीन मोसकेल देखून ह्या पळय चल्ले तूं जाय म्हणून अण्णाल वयर कोप्पू नका म्हणून भिमाल कोप ಸ್ವಲ್ಪ मट्टा थंड जालें जाल्यार हांगा मागीर ही रडतरस पांडव दुखीत जावन आसाची कडेरी दुर्योधनालो धाकलो भाव एकलो कौरवालान तूची जावेत म्हूण वरले जना दिसता कळ्ळें तसलो विकर्ण म्हूण म्हणलो धाकलो भाव तो दुर्योधनाल नंतरचो कळ्ळें नंतरचो म्हळ्यार सानो तो तांगेल्या पशी ते 100 तूं लेखलो तो द्रौपदीले प्रश्नेक सर्व सभीक हांगाशिल्ल्यान निष्पक्षपात जावन म्हळ्यार दुर्योधनाले पक्ष रब्बुनाचे युधिश्टिराले पक्ष राबचे नाका तुमी जाल्यार धर्म कसो म्हूण सांगता तुमी उत्तर दियाची म्हूण आनी कसले उत्तर ते म्हूण कोण सांगता त्या उत्तराक बरले जनान आमी अनुमोदन करताचे म्हणून हात उबारका अनुमोदन करना ते जनां न्हूत बैसुका म्हूण सांगता कळ्ळें कडेरी पुराय जन कोणीय उलयनाची नुत्त मात्ते बागसून बसल्यांची दुर्योधनाल खातीर कळ्ळें विकर्ण आनीक कोप येयलो कळ्ळें तेदन म्हणटा तो धर्म बोधनेक तुमी मालगड नुत्त बस जाल्यार हांव धाकलो जाल्यार हांव धर्म कसो म्हूण सांगू येता रायेचे कोणेय मालगड्यान सांगता धाकल्यान सांगू नजे तसले कसले भेद ना न्हय हांव सांगता म्हणटा आनी तो सांगता चत्वार्याहुः नरश्रेष्ठा व्यसनानि महीक्षितां मृगयां पानम अक्षांश्च ग्राम्ये चैव अतिरिक्ततां म्हळ्यार 4 रायांक गेले मंत्रींक गेले नरश्रेष्ठा म्हळ्यार महीक्षितां म्हणून आसा राय मंत्रेश्च पुरो कोणेय जावं श्रेष्ठ म्हणलेले जनांक 4 दुर्व्यसन आस म्हूण म्हणटाचे कसले म्हळ्यार एक बेटे करचे एक मद्यपान करचे एक जुजाट करचे आनी मिती मिरवून इंद्रिय सुख भोगचे आतां 4 एक दुर्व्यसन आसल्यार तो मनुष्य धर्मभ्रष्ट म्हणून घेता म्हणटा न्ही 4 दुर्व्यसन आसल्यार ताका कसं म्हणून का जाता तशें न्हू आनीक कसं म्हूण म्हळें हें 4 दुर्व्यसन लोकां कोणा लागीं निमगेल्यार तांणी सांगताचें हे 4 दुर्व्यसन आशिल्ले जन बरी वायट तांगेले विशय उलयनाचे म्हणटा आतां युधिश्टिर ताणें जुजाटान तो आसक्त जल्लो कितकी आतां तागेली चुकी आसा ताका म्हळ्यार तो जुजाटा आसक्तीर येईल म्हूण हांवय लेखता
कळवे. ताका मात्र ताणें क्षत्रिय धर्म जसलो म्हूण एक बाईचे कान वर दिला ताणें चांग करून चांग गामा म्हूण सांगच्याक जुजू यो शकुनी जुजू कोरूची कळवे. शकुनीन प्रचोदन केल्ली कुडले हाणें द्रौपदीक पणा दवरका म्हण आशिल्लें. हें कसं जाल्लें समस्त महिळे म्हळ्यार बैल मनशाले दृश्टीन अपराधू केल्ले बरें जालें कोणें युधिष्ठिरान कळवे. सर्व महिळेंक सर्व बैल मनशाक अपमान केल्ले बरें जाल्लें. अन्येक कसं म्हूण म्हळ्यार तो सुरवेक दासू जाल्लो. आतां भीष्मान सांगिल्लें वरी आज्यान सांगिल्लें वरी दासू जाल्यार बायलेल वयर अधिकार ब्राह्मणाक आशिल्लो देखून ताण दास जाल्यार बायल ताका सरसून येवका ती वय आपापी दासी जाल्ली. तशें जावन ताण तिकायपणा दवरयत कसले अधर्म न्हय तो म्हूण भीष्मान सांगलें म्हूण जाल्यार तेव्हा इसम नाही ना मैं. आता द्रौपदी युधिष्ठिरा लेकलाल बायल वेती नाही पंच पांडवांकय बायल ती म्हणटना तो हांव सोलवलो म्हाका दास जावन करून घेतले. मागीर शकुनीन प्रचोदन केलें द्रौपदीक पणा दवरले हे सम कळ्ळे. ताजे खातीर ताणें दवरलेले शिवाय ती मिगेले धर्मपत्नी हांव दवरयत तेवय धर्म सूक्ष्म ताका वतना म्हणना तशी ताणें असल पुरे कारण सांगतो तो आनी शकुनीन द्रौपदीक गेलवनी म्हूण सांगून गंभीर जावन विकर्ण सभेन तूं सांगता. विकर्णान तो विशय हांव समर्थन करना म्हणून भारी डेरिंग म्हणटा आपल्या दिट्टतना म्हणटा तशी ताणें सांगली. नंतर सभे आशिल्ल्या पुराय जन एकाक लेखाक उल्लोवच्या सुरू केलें. ಸ್ವಲ್ಪ जनान युधिष्ठिरान केल्लेले तप्पू म्हूण सांगल्यार ಸ್ವಲ್ಪ जन युधिष्ठिरान केल्लेले सम दुर्योधनान केल्लेले सम तशें पुरे उलयत रसची कळ्ळे. हांगा इतली सकट जालें न्हय चढावती सभासद तांणी पुरे दुर्योधनाल चुकी म्हूण सांगू शूर केलें कुडले आत्त कर्ण कळ्ळें आनी दुर्योधनाली चुकी म्हूण सिद्ध जाती म्हूण कडेरी कर्णू सभेन तूं उठान रपतके उठान रपून सांगतके द्रौपदीक अपमान कांय जावची न्हय ते तप्पू न्हय इत्याक म्हूण म्हळ्यार तिका कांय हे विशय परपुरुशाल स्पर्श कांय व्हडले विशय न्ही. बारी पतिव्रत ती 5 जनांक वर्डीक करून घेतली ती समाजाचे एक धर्म म्हूण आसा ताका विरुद्ध जावन 5 जनां वर्डीक करून घेन मे ती कुल्लटी स्त्रीशी नवती पतिव्रत बे तिका पुरा जनाले हाडले वस्त्रापहरण केल्ले हें अधर्म म्हूण सांगच्याक 5 जनां वर्डीक करून घेतली अधर्म म्हूण तुमकां दिसनी मे तिका तांडून हाडयत तिका वस्त्रापहरण करीत कळ्ळे. अन्यक कांय न्ही ती अन्यक कसं म्हूण म्हळ्यार दुर्योधनान तिका तांडून हाडी म्हूण सांगिल्लें कसले तप्प ना म्हणटकी आनी दुशासना सांगतकी पळोवन रबला कसले तूं कॅस मांतर दवरून तिगेलें वस्त्र तांडून घाली म्हूण सांगतरस कळ्ळे. दुशासन बारीक उश्टेल की ताका तो द्रौपदीले ते एक वस्त्र पापन न्हेसून येयलें ती तांडीत रस ती कसं करता गट्टी तिगेलें वस्त्र धरलें कळ्ळे. आनी बामण म्हाका खंडीत रक्षण करनाची मिगेला म्हाका अपमान जातात म्हूण सांगून ती कसं करता वस्त्राची एक तुदीन तोंड मुचून घेता आनी कृष्णा ध्यान करता मिगेल म्हाका रक्षण करी मिगेल मानहानी करतरस छान्नी म्हूण कुडले कृष्ण थंय आयलो कोणाकय दिसनी थंय आयलो तत्क्षण आयला जाल्यार पुरजनाकय अदृश्य जावन आसा. द्रौपदीक अक्षय सिरे म्हळ्यार अक्षय वस्त्र अनुग्रह केले ताणें. अक्षय वस्त्र म्हळ्यार ती केले आमगल तांडिल्लें तितलें वाडतरस कृष्णाल ध्यानांतूच मग्न जातना ती गेले हाता दुखून वस्त्र चुकून गेले कळ्ळे. दुशासना बारीक उश्टेल की इण्या वस्त्र गट्टी धरलेलें सोडलें तांडून सोडलो कळ्ळे. जाल्यार ती किरकी तांडिता तिगेल्या आंगान आनी किरकीस वापस तांडिता 100 10 50 100 पेशी चड तांडून हात दुखून गेले की दुशासनाक कळ्ळे. कडेरी ह्या पळोवन सभासदांत धर्मिश्ठ जन आशिल्ली न्हय तांकां भारी आश्चर्य इतली पतिव्रत वे हिक्क मानहानी कोरका तिका विवस्त्र कोरका म्हूण सांगून हांनी पुरे तांडितना कळ्ळे. हाणें दुशासनान तांडितना हिक्क वस्त्र येत म्हूण जाल्यार हिगेल पातिव्रत्य कितलेच का हिगेल वयर ही जावन कृष्णा मागील तिणें कृष्णान तिका पातिव्रत्य रक्षण केलेलें जाल्यार सभासदांक हें कळना तांणी लेखताची तिगेल द्रौपदील पातिव्रत्या निमती अशी जत्तरस म्हूण सांगून कळ्ळे. कडेरी
तांणी परे धिक्कार घालत दुशासना धिक्कार म्हण जल्लरी हानी दुष्ट चतुष्टय सपळे कोण दुर्योधन दुष्ट चतुष्टयला एक जन सची दुर्योधन शकुनी आणि कर्ण तांणी तांडी तांडी आणि कित तांडी आणि एक सुचकीत कित तांडितो ती व्यवस्थर जावो म्हणून प्रचोदन करता भीमाक भारी कोपयलो म्हळ्यार कसं कसं अण्णा काही ताण ಲೆಕ್ಕದವರ್ನೆ उठान राबलो काय आणि कोपान म्हणाल काही मुखार सुनो धर्मयुद्ध जत्त म्हणेल खंडित तेदन हें दुशासनाक हर्दिसिगोळ्न तागेल रक्तपान हांव करता म्हणून घोर प्रतिज्ञೆ केले कळवे कडेर हांगा दुशासनाक शक्ती गेलेल तांडून तांडून सलवलल तो किरकी आतां भीमाले प्रतिज्ञा ऐकून ताका भंय जाल्ले तो वस्त्रापहरण राबयले आनी कडेन बैसलो तो वचून कळवे कडेरी सर्व सभे आशिल्ले ते धार्मिक जन सपळे तांणी धृतराष्ट्राक दुर्योधनाक शकुनीक कर्णाक पुराय जन धिक्कार घालतरसाची उल्लयतरसाची आनी मस्त गलाट केलो द्रौपदीन तवळ निमगेले प्रश्नेक कोणें उत्तर दिनाशिल्लें आतां दिवो का म्हूण सांगून कडेरी विदूर उठान राबून सांगता थंय मस्त ज्ञानी जन आशिल्लीची तांकां म्हळाल की कसं न्ही म्हूण उतर दियात तुमी इत्याक म्हूण म्हळ्यार पळय आतां ती मस्त कश्ट धर्मसंकट आशिल्ली ती वयवे मस्त कश्ट जाल तिका तिणें न्याय निमगेलेल तवळ दुखून हांगा सभासद पुरय तांग गेले कसं की दुर्योधनाल वैरी प्रीत की भंय की आमकां कसले ये म्हूण की स्वार्थ म्हूण येत कामक्रोध म्हूण येत कसले ताजे खातीर नुत बशिल्लीत न्हय निचाव न्हू संकट आशिल्ले जनान म्हाका न्याय दिवका धर्माधर्म सांगका म्हूण म्हणटना थंय आशिल्ले जन प्रत्यक्ष पळयलेले जनान निष्पक्षपात उतर दिनानातले तांकां पाप येता तांतूय अधर्म जतरस म्हूण कोणूय ह्यो अधर्म म्हूण सारवून सांगनातले रे तांकां पाप म्हळ्यार कसं न्ही म्हळ्यार जन्म जन्मांतरान तो पाप तांकां येता म्हूण सांगून आनी एक कसं म्हणटा म्हळ्यार हांगा आशिल्ले सभासदान पुराय पळयला देखून तें दुशासनान केल्लेल्या पापाक सर्व जनी भागीदार जत्ताची म्हूण सांगता तो अर्धम हरति वै श्रेष्ठः पादो भवति कर्तृषु पादश्चैव सभासत्सु ये निंदती निंदितम म्हूण म्हणटा म्हळ्यार अधर्म कार्य जेवो अन्याय कार्य आमगेले एद्रा जाल्ले म्हूण जाल्यार पळयलेले जनां तें खंडन कोरता नानातले त्या पापाचे अर्ध भागाक तांणी ते सभे बशिल्लो अध्यक्ष स्थानार बशिल्लो कोण ताका कोण तें पाप केला तागेले अर्ध पाप ताका वता तो केल्लेला कालवास भाग मावंतर व्हरता आनी एक कालवास भाग आसना ते सर्व पळयिल्ले जनांक मेळटा म्हूण सांगून म्हणटा कळ्ळें आनी कसं म्हळ्यार निजावन निंदार्ह व्यक्ती ताका सभेन तूं खंडन केल्लें म्हूण म्हणल्यार ताजी पाप कर्त्राकची तो निंदार्ह जावन आसूं का तेदना तागेले सर्व पाप कोण ताका निंदन केलेलें ताका मेळटा सभासदांक कसलें ना जाल्यार आतां द्रौपदीन न्याय कसलो धर्म कसलो म्हूण म्हणलेले प्रश्न निमगेलेले न्हय त्या प्रश्नाक उत्तर गोत्तसुनी नुत बसल्यांची जेवो सम उत्तर दिनी म्हूण जाल्यार तांगेले पुण्यकर्म फल पुरे नाश जाता म्हूण म्हणटा तशें जावन भीष्म मस्त पुण्यवंत कळ्ळें कडेर म्हणटा शरशय्यरी पळतो इत्याक म्हळ्यार हेंची अन्याय जातना नुत्त बशिलो द्रौपदीन उत्तर निमगेल्यार सम उत्तर दिन ताणें तागेले पुण्यकर्म पुरे नाश जाल्ले देखून तो तांडून मेल्ल्या वरी तो अधर्मा पक्षांत युद्ध राबलो पळय कडेर म्हणटना शरशय्यर पडलो तो कितली दुखली पळय ताका तशें जावन विदूर ह्या पुरे सांगता आनी म्हणटा धर्मविहीत उत्तर कसलें तें दिवूं का कोणेंय जाता सभासदां जाल्यार पुराय जनान धिक्कार म्हणला सक्कडे कोलाहल केला जाल्यार खंयची रायूय कसले उतर उलयनाची न्हू तो बसताची हांगा द्रौपदीक अक्षय वस्त्र मेळ्ळा अद्भुत जावन आशिल्लो विशय तो न भूतो न भविष्यती कोणाकय असल पुरे जत्वे वस्त्र तांडितना अंगार दुखून वस्त्र चुकना अशें इतले पळयतना पुरे जनान आनी तो कसं की एक विशेष कसं की देवाल धंय असती का आमी अशें करूनच दिशिल्लें म्हूण म्हणलेलें एक पाठ शिकूंक आशिल्लें तेवाय शिकनी तो कर्ण कळ्ळें अज्ञानी अविवेकी न्हय तो कसो करता गोसवे आनी की उन्मत्तुशी कळ्ळें पिस्सुशी सांगता की तिका तांडून अंतपुरा व्हर
दुर्योधनाला अंतपुर असो का तिणे म्हणून दुशासनाक ज्ञापन करता कळवे. दुशासन वापस द्रौपदीक धरता धोरण तांडुका म्हणून म्हणताना द्रौपदी चुकून घेता आणि सैसीत तेवय आणि कुरुश्रेष्ठाक पुरे जन मलगड्यांक भारी चंद करून पायन पडती भारी विनयारी आणि निमगिता आव म्हाका गेलवल्यांचे वई बे म्हूण सांगून म्हाका तांणी गेलवल्यांचे वई बे. भीष्मान वापास म्हणली न्हय धर्म म्हळ्यार भारी सूक्ष्म तुगेल प्रश्न हांव उत्तर दिना मागीर सांगता कसं कुचवय. बलमांश्च यथा धर्मम लोके पश्यति पुरुषा सधर्मो धर्म वेलायाम भवती अभिहतः परः. कोण बलिष्ठ स ताण सांगिले धर्म म्हूण लॅक कळ लॅक न्ही लॅक म्हळ्यार तिका सांगचे न्ही आतां कालांत कोण बलिष्ठ स ताण सांगिले धर्म कोण दुर्बलो ताण निचावन धर्म सूक्ष्माचे आनी धर्म सूक्ष्म गोत्तसून ते अशी ते तशें म्हूण निश्चयात्मक उत्तर सांगल्यार म्हळ्यार खडाखंडीत उत्तर सांगल्यार वरलेले जन वापताच वे ना नवे हंग बलिष्ठ कोण कर्ण न्ही दुर्योधन नवे तांणी सांगिले धर्म म्हूण सांगून व्यंगी जावन सांगता काय आणि म्हणटा काय तो भीष्म धर्मराय तुगेल प्रश्नेक उत्तर दितलो म्हूण. इतली सगळे अन्याय अधर्म जतरस भीष्म प्रतिभटन करनी ते मुख प्रेक्षकशी बसली ते कारण कसले हें द्रौपदीकय आयला ते कारण कुतूहल इतके खातीर येवन उत बसलो. मुखारय महाभारत युद्ध जाता युद्ध जावन भीष्मान शरशयीर आशिल्ले वेळाक पांडव युधिष्ठिराक आनी पांडवांक आनी द्रौपदीक आनी घेवन कृष्ण धर्मोपदेश तागेल कडेन कोरोच खातीर भीष्मा कडेन कोरोच खातीर घेवन येता. तेदना धर्मोपदेश करलेले पुराय आयकून द्रौपदी भीष्माले निमगे इतले धर्मोपदेश करचा तुका इतली बुद्धी आशिल्ली म्हूण दिल्यार दुर्योधनान तागेले सभेन तूं दुशासना सांगून म्हाका विवस्त्र कोरोच्या पळयतना तूं आक्षेप करनाशी नुत बसलो तुगेल ज्ञान तुगेल बुद्धी तुगेल धर्म खंय चमकलो. तेदन भीष्म सांगता की चेडा दुर्योधनाले अन्न खावचें आशिल्लें ना मामे तशें हांव मेगेल बुद्धी मेगेल रगत पुरे भ्रश्ट जाल्लेले कळवे. दुश्टाल अन्न खाल्ल्यार मनान तूं आमकां गोतू जायना जाल्यार ते दुश्ट पुरे आमगेले म्हळेले भावन येता स्वार्थ वाडटा म्हाकाय तेंचे दिलेले कळवे. ते दुर्योधनान तागेलें अन्न खावन ते दुश्ट दूशीत अन्न खावन म्हाकाय दुर्योधनाली बुद्धी येयली जाल्यार अर्जुनान बाण मारून शरशय्यर म्हाका घाल्ली पळय मेगेले आंगाचेर रगत पुरे होळून गेलें न्हय आतां बुद्धी निर्मल जाला मेगेले कळवे. तशें चावन आहार शुद्ध सत्वशुद्धी ही म्हूण म्हणटात न्हय चेडा तशें चावन शुद्ध आहार खावका म्हूण म्हणटाची शुद्ध आहार केल्यार मात्र आमगेले विचारय शुद्ध जाता. तशें चावन मोस करूनच मोसा संपादन करूनच म्हूण सांगून भीष्म मुखारसून सांगूच ताणें कळवे. तशी कृष्णान भगवद्गीतेन तूं आहारान तूं सात्वीक राजसीक तामसीक म्हूण म्हणला तांत पळयल्यार कळटा म्हाका सात्वीक आहार म्हळ्यार कसले म्हूण सांगून. हांगा भीष्म नुत बसलो दुर्योधन म्हणाल काय वापस भीष्म नुत बसलो पळयलेले दुर्योधन आनीक ಸ್ವಲ್ಪ हंकार आयलो. तो म्हणाल की भीम समेत तुगेले 4 जन बामूण आसत न्हय युधिष्ठिरो आमकां स्वामी न्हय म्हळ्यार आमगेलो मलगडो न्हय तो म्हणून सांगले म्हूण जाल्यार तुका विमोचन करया म्हळ्यार तागेलो अर्थ कसलो तांगेले मध्येन एक भेद हाडोचे बाब्बावाल मध्येन तो सांगता आतां भीम अर्जुन नकुल सहदेव तांणी 4 जणांनी उठान राबून युधिष्ठिरा आनी आमकां संबंद ना आमी तागेले यजमानतिकेन तूं नंची आमी ताका सोडलें म्हूण म्हणुची तेन्ना तुकाय आमी सोडताची म्हूण सांगता. आनी ते म्हणटा पळय डिवायड एंड रूल तशी त्या पॉलिसी हाडू पळयत तो कळ्ळें. जाल्यार भीम उठान राबतकी तागेले 2 हातूय वयर करून गुड येता पळय कसो गंभीर जोर शब्द येता पळय तशी तो सांगता काय आमी 4 जन भावांकय आमगेले मलगड भाव युधिष्ठिरूची यजमान आनी आमगेलो अण्णा मलगड अण्णा तो ताणें धर्मिश्ट जाल्लेले देखून ताका गौरव दिवका ना ताचे खातीर आमी नुत्त बसल्यांची कळ्ळें. आत्तां अण्ण सांगो बचे तांकां मारयाची म्हूण सांगून आतां तुमी 100 कौरवांकय आमी एकलो पुरो ध्वंस करूं म्हणटा. कडेरी करून पळय कसलो नीच म्हणून तो मागीर व्यंगी उलयत काय कसलें म्हळ्यार द्रौपदीकची दास हान्नी 5 जन तिगेले मागशे मुखार गुंताची म्हणटना हांतू कोणाय एक स्वामी जावचे तसले अर्हत ना आतां ती तांगेली बायल द्रौपदी ती तिगेले बामणान पुरे पण दवरला देखून
युधिष्ठिरान तिका पण दवरलें ती दासी जाली कोणाली कौरवा गेली म्हळ्यार दुर्योधनाला दासी जाली आतां ती तागेले अंतपुराक वचुका आनी पुरे कौरवांक आतां 5 जन पळय कसं वायट उतर उलयत पळय 5 जन पांडवांक बायल जाल्लीक 100 कौरवा बायल जेवचे कसले हॉट न्ही बायल न्ही 100 कौरवाला दासी जेवचे कसले हॉट न्ही न्हय कौरव मिगेले यजमान म्हूण तिणें स्विकार करूं का म्हणटना भीम धर्माक धर्मबंधनांतच तो युधिष्ठिरान ताका कसले आज्ञे करना ताका कसले करूं जायना जाल्यार ताका जोर कोप येवन दांत कटकटीची चेपतकय तो खटखटायतकय आनी 2 हातूय एका एक घश्टून घेता म्हळ्यार तुमकां जरल्याक जरलो की क्रिमी कीट पळय पळय हातांत जजून घालता पळय तशी करता म्हूण सन्नेरी सांगता तो दुर्योधन कसं करता भीमाक कोप येयलो पळोवच्या ताका भारी खुशी ताका आनिकय ಸ್ವಲ್ಪ कोप हाडो का म्हूण सांगून तागेले दावे जांगे वयचे वस्त्र ಸ್ವಲ್ಪ वयर करता आनी द्रौपदीक तागेले जांग दाखोवन कळ्ळें पेट्टून हाजेर बैस यो म्हूण म्हणटकय राजन माती बक्षिताची लजी जाल्ली कळ्ळें वरलेल्या जनांक लजी जाली कळ्ळें ती पतिव्रता स्त्री तिका जांगी दाखोवन यो बैस म्हूण म्हणका जाल्यार ताणें कसले एक अळशीक पळय तस्सल दुर्योधना वयरी भीमाक जोर कोप येयलो म्हणालकय आनी जेवची युद्धांत दुशासनाल रगत पीत म्हणला ताणें आतां हाका सांगता पळय ती जांगी म्हूण तुका मिगेल गदेनी जांगी मोडता म्हणून भयंकर प्रतिज्ञा करता कळ्ळें हांगा मागीर तशीच न्हय ताणें दुर्योधनाल जांगेकची गद मारून ताका मारोस कळ्ळें तशी भीमू उपास एक प्रतिज्ञा करता कಡೆ द्रौपदी प्रश्ने निमगेला न्हय उत्तर कोणें दिवका न्हय तेन्ना विदुरू आतांनी सर्वनाश जाता कळ्ळेच कळ्ळें विदुराक तो म्हणालकय हें दिवतची अन्यायार केल्लेलें कळ्ळें आनी तदनंतर सभेंत अकारण जावन एक स्वाभिमानी पतिव्रता स्त्रीक अपमान केलें ताजे नंतर भीमान अस्सल एक घोर प्रतिज्ञा केलें हे तिनी पळयतना कळ्ळें विनाश खंडीत कौरवांक गेलें मात्र न्ही आनी मुखारसून तुमगेल्या आडळितांत सगळी राष्ट्र व्यर्थ जाता म्हळ्यार खंडीत आनी मुखारसून हे हस्तिनावती देश सुभद्र जावन आसूं जाल्यार पांडवान युद्ध करून ते गेलवून येवूं का म्हूण म्हाका दिसता म्हूण म्हणालकय आनी द्रौपदीक म्हणालकय पळय द्रौपदी हांव तुगेले प्रश्नेक उत्तर दिता युधिष्ठीर तूं ताणी ताका सोलून घेवचे फुडें तुका पणां दवरलेले जाल्यार ते तागेले इश्ट म्हूण जाल्यार ताण दवरलेले केन्ना तुका सुरवेत तो ताका सोलून घेतलो तो सेवक जाल्लो कोणाले दुर्योधनाले म्हणटना एक सेवकाक कसले पण दवरचे अधिकार आसवे ना न्हय कित्याक म्हळ्यार एक सेवक जाल्लो दास जाल्लो म्हळ्यार तागेले ताजे अर्थ कसले म्हळ्यार तागेले म्हणलें तागेले कसले ना तागेले स्वामिलेची पुरे बय तशी द्रौपदीक पणां कसले दवरलेले तशें दवरचे अधिकारू ना न्हय ताका अधिकार नत्तिले अधिकार कळवून घेतला म्हूण जालें दास जाले अधिकार कळवून घेतिले युधिष्ठिरान ताका कोणाले वयर अधिकार ना म्हणटना ताणें द्रौपदीक दवरले हांवें पणाक म्हूण म्हणलें कुडलें ओपून घेतिली महाचुकी तुमगेले पुराय जनाले कित्याक म्हळ्यार ताका तिका पणां दवरचे अधिकार ना आशिल्ले सोंपन मेतें मात्र न्ही आनीक कसो म्हूण म्हळ्यार युधिष्ठिरान तिका पणां दवरका जाल्यार शकुनीन ताका कितलें प्रेरण केलां कितलें तागेलें माथी खाल्लां म्हूण म्हणलेलें पुरे जनां गोतच न्हय ताजेन किरकिरेन ताणें पणां दवरलेले शिवाय तागेले स्व इच्छेन न्हय ताका इच्छा नाशिल्ली तिका पणां दवरचें पुराय जनां गोतस म्हूण सांगून तिगेले प्रश्नेक ताणें उतर दिलें कळ्ळें मागीर विदूर सांगता पळय धृतराष्ट्रा व्हड विनाश जाता म्हूण कळ्ळें त्या कोण्णे कन्ना घालनाची त्या कौरव एकले कन्ना घालनाची त्या वेळार दुर्योधन भीम जावो अर्जुन जावो नकुल जावो सहदेव जावो कोणेय एकल्यान युधिष्ठिरान आमकां संबंध ना तो आमगेले स्वामी न्ही आमकां नियमन करतलो न्ही तो म्हूण घोशण केलें म्हूण जाल्यार द्रौपदीक दास्यान विमुक्त करता म्हणून वापस सांगता पंच पांडवाल मध्येन बेतून घालची बुद्धी तागेली कडेरी सुरवेक भीमान सांगलें आमकां तोची स्वामी म्हूण आतां अर्जुन सांगता कळ्ळें जुजाट केलचे पशी फुडें धर्मरायो आमकां स्वामी शिलवय
आत्ता जुजांतू तोच ताका सुलून घेतले म्हणटना तो कोणा स्वामी जाल्लो भीष्म द्रोण पुरे जन असत न्हय त्यांनी सांगायची म्हणून द्रौपदी दास केलेलं समने म्हणून प्रतिपादन करच्याक तशी नाही अशी नाही शी उलयता म्हळ्यार तांणी उतर सांगोची म्हूण सांगून जालें न्हय ते भितरी तांगेले घरा अरमने यज्ञशाले लागीं यज्ञ जावची जाग आसा पळय पवित्र जाग म्हणटात थंय गड्डव कोल्ले कैळे पुरे अपस्वरार रडतर आसाची ते अपशकुन म्हणटाची कळवे अपशकुन हे अपशकुन म्हूण धृतराष्ट्रा भारी भंय जाले हंचाण विदुराक कळ्ळें ते अपस्वर कसले जाता म्हणून कडे रे तो म्हणालो पळय आनी कितले अनर्थ जाता म्हूण तुका हांव वापस सांगता धृतराष्ट्रा तूं कसो म्हूण पळय म्हूण सांगून भारी बिबरसून सांगता कुडले इतली प्रकरण जालें मना भारी संतोष जाता आशिल्लो धृतराष्ट्राक ते तागेले बुद्दीत आसले न्हय आतां तरी हे एक नमने कसो म्हणटा चिकला गद्द्यान तुला खांबुसी म्हण तो एकडे बागसात तेकडे बागसात तसले तागेले बुद्धी ताका एक इतली वेळ भारी संतोष जालेले मेगेले पुतानांनी पुरे पांडवांक अपमान केल्ले द्रौपदीक तांडून हाडटना ताका कसले बेजार जायनी 3 टायम म्हणटा निमगितांनी कसले बेजार जायनी ताका दोळ दिसनातला इथे एक स्त्रीक विवस्त्र करचे म्हळ्यार कसले अवस्था म्हूण ताका गुतना मे कसले बेजार जायन ताका कळवे आत्त विदुरान सांगतना ताजे नंतर ते अपशकून पुरे जाताना हेका बंद भिल्लो तो भिवन म्हणले कळवे दुर्योधनाक तूं द्रौपदीक अशी अपमान केल्ली पळय तुका मृत्यूक आव्हान केल्या बरी जाल्ला हें म्हूण सांगून आनी भिता भिवन मेगेल वंशाचे आले विनाश जावचे न्हय मेगेल पुत्र पुरे नाश जावचे न्हय म्हूण सांगून एक क्षण आलोचना करता आनी दुर्योधनाक केर करना नाशी द्रौपदीलाक म्हाका आमकां क्षम दिवका म्हूण म्हणटा आनी म्हणटा पतिव्रता धर्मिश्ठ सर्व मेगेल सुनालां तूं श्रेश्ठ तूं तिका बारे बारे होगळसिता तूं कसले वर जाय निमगे हांव दिता कुडे द्रौपदी निमगे कसो गोतसवे ही हांग 4 जणांनी केल्लेले पळय हांकां शिकोवका म्हूण सांगून ती कसो करता एक वर निमगिता युधिष्ठिरा दास यादकून विमुक्त करी म्हूण दोन्ही वरांत भीम अर्जुन नकल सहदेव पुरे जन दास यादकून मुक्त जावन तांगेल आयुध तांगेल रथ वापस दिवका म्हूण धृतराष्ट्र 3 वर निमगिता द्रौपदी म्हाका कसले नाका म्हूण म्हणटा कळ्ळें निमगिना ती इत्याक म्हळ्यार धर्मशास्त्रान सांगताची वैश्यान 1 वर निमगेत क्षत्रिय स्त्रीन 2 वर निमगेत क्षत्रिय पुरुषान 3 वर निमगेत ब्राह्मणाक 100 जलरी वर निमगोयत हे धर्मप्रज्ञ द्रौपदी आशिल्ली न्हय कळबे तितली गतीर ती कसले निमगिना मागेल संपत दिवका अन्याक दिवका राज्य दिवका कसले निमगिना इत्याक म्हळ्यार मोसा जुजाट केल्लेले निमती हानी सलवलेलीची ती गेल बामणांगेल वयर तिका मस्त विश्वास आसा कसो न्हय म्हळ्यार मुखार सुनू तांणी युद्ध कोर जलरी ते राज्य संपत पुरे तांगेल सामर्थ्यान त्यांनी वापस घेताची आणि त्या वेळा तशी घेतल्यार शाश्वत कीर्ती येता नानातले कसं जाता द्रौपदीनी याचने केलेले दिकून मेगेल अन्नान दिल्लेले म्हणून म्हणू पुरोची द्रौपदीक वर निमगी म्हणले ती मागली आमगेल राज्य आमकां दिको तेश्चावन दिल्लेले तेश्चावन तुमी आजी राज्य कोश घेवन भोंवतर आसाचे म्हणून पांडवांक तांणी हंगसूचनत न्हय दुर्योधनादीन तेश्चावन ती कसली निमगिना हांव 2 वर निमगिले म्हाका पुरो म्हूण म्हणटा ती कळवे तशी तिगेल निमती हे पांडवांक दास यादकून विमोचन जालें आनीच काणी आमी फायच्या दिसाक पळोवया आजी सांगेल सर्वई परमात्माले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर बाबुध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।